सर्वांना नमस्कार. खरं तर पद्मश्री पोपटराव पवार आणि आदर्श गाव हिवरे बाजार याविषयी कुणाला माहीत नाही असं शक्य नाही. हे गाव केवळ करोडपती शेतकऱ्यांसाठीच प्रसिद्ध आहे असं नाही, तर लाखो झाडांची श्रीमंत वनराई हे सुद्धा या गावाचं एक वैशिष्ट्य आहे. मग या गावाने आणखी असं काय बरं नवीन केलंय? मंडळी हो, या गावाने विशेष असं काम हाती घेतलंय. माननीय पोपटराव पवार यांनी वयाच्या 65व्या वर्षी एक नवी सुरुवात केली आहे. आनंदी कुटुंब समृद्ध गाव या संकल्पनेवर आधारित भौतिक समृद्धीच्या पुढचं पाऊल. गावातील प्रत्येक माणूस हा समाधानी अर्थात सकारात्मक मानसिकतेच्या विकासासाठी स्वतःवर आणि आपल्या कुटुंबावर काम करणार आहे. यासाठी हवं असतं विचारांचं पाठबळ, आणि हे विचारांचं पाठबळ मिळतंय श्रद्धेय अग्रहार नागराज प्रणीत मध्यस्थ दर्शन या तत्वज्ञानातून. हा विचार समस्त गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आदर्श गाव हिवरे बाजार या ठिकाणी दिनांक 30 नोव्हेंबर 2025 ते 10 डिसेंबर 2025 या दरम्यान आयोजित करण्यात आली होती किशोरवयीन मुलांसाठी चेतना विकास मूल्य शिक्षण कार्यशाळा, तर प्रौढांसाठी एक राष्ट्रीय परिसंवाद. आनंदी कुटुंब समृद्ध गाव या संकल्पनेवर व शिबिराच्या आयोजनामागे ज्यांनी अहोरात्र परिश्रम केले असे योगेश शास्त्री, त्यांना तेवढ्याच समर्थपणे साथ दिली रविकांत गौतमी यांनी. अर्थातच हा गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी त्यांच्यासोबत एक मोठी सहकाऱ्यांची टीमही होती. चेतना विकास मूल्य शिक्षण कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातून जवळपास 150 युवा विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांना या कार्यशाळेमधून नेमकं काय शिकायला मिळालं हे समजून घेणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. या कृतीयुक्त कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांची दिनचर्या सुरू होत असे सकाळी 5:30 वाजता. त्यानंतर 6 ते 7 या वेळेत चेतना विकास मूल्य शिक्षणाचे सत्र आयोजित केले जात असे. या सत्रामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना योगेश भैया मार्गदर्शन करीत असत. यामध्ये प्रामुख्याने मानव परिवारातील सहसंबंधांवर प्रकाश टाकला जात असे. शरीर पोषणाचं महत्त्व लक्षात घेऊन 7 ते 7:30 या कालावधीमध्ये विद्यार्थी अंकुरित सेवन करीत असत. त्यानंतर विद्यार्थी तयार होऊन 8:30 ते 10:30 या 2 तासांच्या दरम्यान समूहवार क्षेत्र भेट देण्यासाठी सुरुवातीला हिवरे बाजार गावातील परिवारांना भेट देऊन त्याच्याशी संवाद साधत असत. या संवादामध्ये प्रामुख्याने हिवरे बाजार या ठिकाणी राहणारे विद्यार्थी गाव परिवाराविषयीची विस्तृत माहिती आपल्या मित्रांना सांगत असत. दूध उत्पादन, सांडपाणी पुनर्वापर व पाणी व्यवस्थापन, वृक्षारोपण कार्यक्रम, शेती उत्पादन व पाणलोट क्षेत्र विकास या विषयांवर ग्रामस्थांसोबत सखोल चर्चा होत असे. हिवरे बाजार परिसरातील इतर गावांना सुद्धा या विद्यार्थ्यांनी भेटी दिल्यात. दुपारच्या जेवणानंतर क्षेत्र भेटीमध्ये जो संवाद साधला जात असे त्याची फलनिष्पत्ती काय आहे यावर हे विद्यार्थी गटवार सांगोपांग चर्चा करीत असत. पुढे दुपारी 1 ते 2च्या काळामध्ये चेतना विकास मूल्य शिक्षण सत्रामध्ये मानवाच्या स्वरूपाविषयी चर्चा केली जात असे. छोट्या विश्रांतीनंतर 2:30 ते 4 या वेळेमध्ये समूह अध्ययनाअंतर्गत प्रात्यक्षिकांसह विज्ञान व गणित या विषयांचा अभ्यास विद्यार्थी करीत असत. 4 ते 5 या तासिकेत क्षेत्रभेटीमध्ये झालेल्या माहिती संवादावर आधारित लेखनही विद्यार्थी करीत असत. त्यानंतर परिसर भ्रमण व भोजन पश्चात रात्री 8 ते 9:30 यावेळी परिवार सभा घेतली जाई. आदर्श गाव हिवरे बाजार येथील
सुसंस्कृत मानवी जीवनशैलीचा अभ्यास व अनुभव घेण्याची संधी विद्यार्थ्यांना या शिबिराने प्रत्यक्ष उपलब्ध करून दिली. या कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी मूल्यमापन सत्रातील विद्यार्थ्यांच्या भावपूर्ण प्रतिक्रिया खरंच ऐकण्यासारख्या आहेत. या 7 दिवसांच्या कार्यशाळेनंतर 8 ते 10 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये 3 दिवसांसाठी राष्ट्रीय स्तरावरच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यशवंत कृषी ग्राम व पाणलोट विकास संस्था हिवरे बाजार तथा नागराज मानवीय शिक्षण शोध केंद्र ग्राम परडा तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा या संस्थांच्या पुढाकारातून हे आयोजन करण्यात आले होते. सहआयोजक म्हणून दिव्यपथ संस्थान अमरकंटक जिल्हा अनूपपूर मध्य प्रदेश या संस्थेने आपली भूमिका पार पाडली. या परिसंवादाचा मुख्य विषय होता परिवारमूलक ग्राम स्वराज्य व्यवस्था एक विकल्प. या विषयाचा स्रोत आहे मध्यस्थ दर्शन सहअस्तित्ववाद आणि प्रणेते आहेत श्रद्धेय श्री नागराज. या 3 दिवसीय राष्ट्रीय स्तरावरच्या परिसंवादासाठी भारतातील 8 राज्यांमधून जवळपास 400 प्रतिनिधी सहभागी झाले होते. या परिसंवादामध्ये स्वागत समितीचे प्रमुख या नात्याने डॉक्टर विजय चोपडे व उमेद नहाटा यांनी सर्व मान्यवर उपस्थितांचे स्वागत व सत्कार करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. पद्मश्री पोपटराव पवार यांनी समस्याग्रस्त हिवरे बाजार ते आदर्श गाव हिवरे बाजार हा प्रेरणादायी प्रवास उपस्थितांसमोर मांडला. जीवनविद्येचे ज्येष्ठ अभ्यासक मानवतीर्थ छत्तीसगड येथून आलेले साधन भैया यांनी अखंड समाज सार्वभौम व्यवस्थेच्या अपेक्षेमध्ये परिवारमूलक ग्राम स्वराज्य योजनेचे स्वरूप स्पष्ट केले. सहअस्तित्ववादी शेतीचे पुरस्कर्ते व पद्मभूषण पुरस्कार प्राप्त भारतभूषण त्यागीजी हे उत्तर प्रदेशातून येऊन त्यांनी सहअस्तित्ववादी शेतीची मूलतत्व व स्वरूप सभेसमोर स्पष्ट केलं. आचौटी छत्तीसगडवरून संकेत भैया ठाकूर यांनी जीवनविद्येमध्ये अभ्यासरत परिवारांमध्ये मनोमिलन होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केलं. ज्ञानप्रबोधिनी पुणे येथून आलेले सुभाष देशपांडे व युवा संघटक अमोल फाळके यांनी संघटन व सामाजिक नेतृत्व या विषयांवर आपले विचार व्यक्त केले. ज्ञानप्रबोधिनीच्या सुवर्णा गोखले यांनी ग्रामीण महिलांमध्ये सामाजिक नेतृत्वाचा उदय या विषयावर प्रतिपादन केले. सत्यप्रकाश यांनी आनंदग्राम योजनेविषयी माहिती सांगितली. परिवारमूलक ग्राम स्वराज्य व्यवस्था एक विकल्प या परिसंवादातील मुख्य विषयांवर झालेली चर्चा लक्षात घेऊन योगेश भैया यांनी त्यावर आधारित निष्कर्ष सभेसमोर प्रस्तुत केले व सभेतील सहभागी सर्व प्रतिनिधींनी आपले संकल्पसुद्धा त्यायोगे जाहीर केले. आदरणीय सुज्ञ श्रोत्यांनो, चेतना विकास मूल्य शिक्षण कार्यशाळा आणि परिवारमूलक ग्राम स्वराज्य व्यवस्था एक विकल्प या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद हे दोन्ही कार्यक्रम मानवजातीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण आहेत. यासाठी पुढाकार घेतलाय पद्मश्री पोपटराव पवार आणि त्यांच्या संस्थेने. त्यांच्यासोबतच आहेत उमेदजी नहाटा, शेफ फाउंडेशन आग्रा हेही गृहस्थ. या संपूर्ण 10 दिवसांच्या कार्यक्रमाची आर्थिक बाजू ही सामाजिक सहभागातून उभी राहिली हेही तेवढंच महत्त्वाचं. अर्थातच यामागची प्रेरणा मध्यस्थ दर्शन सहअस्तित्ववाद हीच आहे. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणूनिया या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आपण सगळ्यांनीच यामध्ये सहभाग घेणे ही काळाची गरज आहे